नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एमएसटी सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे अपडेट सीईटी सेल तर्फे आलेले आहेत. ठीक आहे, रिसेंटली जी प्रेस नोट आली त्या प्रेस नोट मध्ये या सगळ्या गोष्टींना मेन्शन करण्यात आलं होतं बाळांनो, इंजिनिअरिंग आणि फार्मसी ॲस्पायरंटसाठी. ठीक आहे, एमएसटी सीईटी 2026 ची जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. सगळे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करतो बाळांनो, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर सान्वी पाटील होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. तर सबस्क्राईब या पर्पजने करा बाळांनो. तुम्हाला 99% पर्यंत पोहोचवण्यासाठी मी सगळ्यात जास्त हेल्प करणार आहे बाळांनो. दररोज व्हिडिओज येत आहे. कोणताच युट्यूबर, कोणतेच टीचर दररोज तुमच्यासाठी काही ना काही अपडेट नाही सांगत आहे, काही ना काही तुमच्यासाठी एक एज्युकेशनल इन्फॉर्मेशन नाही देते. मी देतोय बाळांनो, है ना. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, है ना. मी तुमच्या सोबत असेल. सबस्क्राईब फक्त या पर्पजने नका करू बाळांनो. जोपर्यंत तुमचे 99% येत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असाच असेल बाळांनो. तुमच्या मोठ्या भावासारखा, एक मोठ्या मेंटर सारखा तुमच्या सोबत असेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि जे विद्यार्थी अजून पण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसतील, लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही महत्वाची अपडेट सीईटी सेलची आली बाळांनो, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते आणि नोट्स वगैरे भरपूर गोष्टी येणार आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. सगळ्यात पहिली अपडेट बाळांनो, एमएसटी सीईटी 2026 ऍडमिट कार्डच्या संबंधित ही अपडेट आहे. ठीक आहे, पीसीएम ग्रुपचं जे ऍडमिट कार्ड बाळांनो ते तुमचं 2 एप्रिल 2026च्या दिवशी तुमचं रिलीज होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि जे पीसीबी ग्रुपचं ऍडमिट कार्ड आहे बाळांनो ते तुमचं 13 एप्रिलच्या दिवशी रिलीज होणार आहे बाळांनो. ठीक आहे, जनरली हे 7-8 दिवस आधी रिलीज होतं, पण ठीक आहे, आता हे आपल्या सीईटी सेल कडून या गोष्टींचं थोडासा आपल्याला इस्टिमेशन भेटलेलं आहे की तुमचं पीसीएमचं ऍडमिट कार्ड 2 एप्रिलला रिलीज होणार आहे, पीसीबीचं ऍडमिट कार्ड 13 एप्रिलला रिलीज होणार आहे. ऍडमिट कार्ड अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे बाळांनो. ठीक आहे, city.mahacity.org वरती तुमचं ऍडमिट कार्ड रिलीज होईल. आता पुढची जी अपडेट आहे ती जाणून घेऊया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तिथूनच येतील सीईटी मध्ये. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता बाळांनो. विद्यार्थ्यांनी 99% काढलेले आहेत. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, विजिटिया, वालचेक, पीएचसीटी, व्हीआयटी, केजी, सोमॅटी, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले तुम्ही पण जाणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी बाळांनो सगळे टीचर आयआयटीएन आहेत, ज्यांनी स्वतः आपल्या करिअरमध्ये 99% क्रॅक केलेले आहेत. मेन्स मध्ये, सीईटी मध्ये, ऍडव्हान्स मध्ये, त्यानंतर तुम्हाला शिकवायला येणार आहेत बाळांनो. आयआयटीएन टीचर पहिल्यांदा महाराष्ट्रात आहेत बाळांनो सीईटी साठी, कारण सीईटीची पातळी वाढते. बोर्डाचे टीचर्स योग्य नाही आहेत सीईटी साठी. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, कारण तुम्हाला विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात बाळांनो. टिप्स, ट्रिक्स, तुकाच सगळ्या गोष्टींचं युटिलायझेशन करायचं असतं. लॉंग मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नसतात, है ना. तुम्ही ज्या शिक्षकाकडून शिकले त्यांनी 99% क्रॅक केली आहे का बाळांनो? हे तुम्ही कधी विचारलं का त्यांना, है ना. या गोष्टींचा विचार करा. 99% ची गॅरंटी देतो. सेम टू सेम क्वेश्चन्स येतील सीईटी मध्ये. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. जर तुमचं खरंच ध्येय असेल 50-60 लाखाचं पॅकेज क्रॅक करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये जावं लागेल. आणि चांगल्या कॉलेजमध्ये तेव्हाच जाणार जेव्हा तुम्ही सीईटी मध्ये चांगला स्कोर करणार बाळांनो. आणि सीईटी मध्ये केव्हा चांगला स्कोर येईल? जेव्हा तुमचे मेंटर चांगले असतील, टीचर चांगले असतील बाळांनो. काही अडचण असेल क्रॅश कोर्स मॉक टेस्टच्या संबंधित इथे विचारू शकता तुम्ही व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, चला. बेसिकली कोणतेही चॅप्टर, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्स शिकवलं, थर्मोडायनॅमिक्सचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, त्यानंतर पीवायक्यू. आजपर्यंत थर्मोडायनॅमिक्स वरती कोणकोणते क्वेश्चन विचारले, त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, त्यानंतर फॉर्म्युला, मॉक टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं कंडक्ट केलेल्या आहेत बाळांनो. एवढ्याच गोष्टी लागतात तुम्हाला 99% साठी. ठीक आहे, दुसरी अपडेट आहे बाळांनो, एमएसटी सीईटी 2026 चा एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, यावर्षी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सगळ्यात जास्त येणार आहेत. हे स्वतः सीईटी सेलने कन्फर्म केलेले. तुम्ही सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये पण या गोष्टीचा उल्लेख बघू शकतात. एमएसटी सीईटी मध्ये 2026 मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचा सगळ्यात जास्त युटिलायझेशन होणार आहे बाळांनो. सगळ्यात जास्त प्रश्न तुमचे ऍप्लिकेशन बेस असणार आहेत. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, कॉन्सेप्ट प्लस प्रॅक्टिकल अंडरस्टँड वरती सगळ्यात जास्त भर दिला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतात बाळांनो? फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिसचे डायरेक्ट तुम्हाला एक फिल इन द ब्लँक्स विचारून घेतली. नॉर्मल, व्हॉट इज फोटोसिंथेसिस वरती. ठीक आहे, हे झालं तुमचं नॉर्मल क्वेश्चन, थेरॉटिकल क्वेश्चन. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय बघ, तुम्हाला एक सिनॅरिओ देतील की एक प्लांट ठेवलेलं आहे, तिथं सनलाईट नाही पोहोचत आहे, ये ते सगळ्या केस देऊन देतील. त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन विचारतील, त्याचे 4 ऑप्शन देऊन देतील. दिस इज बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड, जिथं तुम्हाला कम्प्लीट ऍप्लिकेशनचा अंदाजा असतो, है ना, की फोटोसिंथेसिसचा ऍप्लिकेशन काय बेसिकली.
आणि अशा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा आपण क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये कव्हर केलेत, म्हणून घाबरायची गरज नाही. त्यानंतर बाळांनो तिसरी अपडेट आहे पेपर डिफिकल्टी लेवल. एमएसटी सीईटी 2026चा पेपरचा स्तर जेई मेन्स लेवलचा जवळपास असू शकतो असं सीईटी सेलने कन्फर्म केलेले बाळांनो, तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये वाचू शकता. ठीक आहे, सीईटी सेलने स्वतः कन्फर्म केलेले जेई मेन्स लेवलचा तुमचा पेपरचा स्तर असू शकतो. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून है ना. बेसिकली सीईटी सेलचा भर तोच आहे बाळांनो की क्वालिटी स्टुडंट आम्हाला भेटले पाहिजे है ना. त्यानंतर चौथी अपडेट आहे बाळांनो निगेटिव्ह मार्किंग बद्दल. 2026 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणारे 2027 पासून लागू होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. लागू होणार आहे बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, कॉम्पिटिशन वाढणार आहे. ठीक आहे, यावर्षी 2 अटेम्प्ट असल्यामुळे सगळ्यात 40% विद्यार्थी सगळ्यात जास्त अटेम्प्ट केलेले आहेत बाळांनो. 40% म्हणजे खूप मोठी गोष्ट असते बाळांनो. 40% जास्त लास्ट इयर पेक्षा. का माहितीये बाळांनो, याचं सिंपल रिझन, सीईटीचे 2 अटेम्प्ट झाले, जेई वाले फ्री होऊन जातील, आरामात सीईटी देतील. दरवर्षी काय असतं बाळांनो, जेई वाले सगळ्यात जास्त एंगेज असतात जेई मध्ये, त्यामुळे ते जास्त सीईटी कडे फोकस करत नाही. यावेळी जे जेई वाले आहेत ना, प्युअरली जेई साठी प्रिपेअर करणारे, ते सगळ्याच्या सगळे सीईटी मध्ये इंटर करून गेले आणि त्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे, कट ऑफ वाढणार आहेत बाळांनो. कारण सगळ्यात जास्त 40% सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहेत बाळांनो यावर्षी. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची, अभ्यासाला लागा बाळांनो है ना. कट ऑफ वाढू दे, काही वाढू दे, जर तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन राहिलं की तुम्हाला जास्त गोष्टी अभ्यास करायची गरज नाही. हे बुक करू का ते बुक करू, इथून अभ्यास करू तिथून अभ्यास करू, युट्यूबवरती 7-7 8-8 तास मी स्पेंड करेल, लाईव्ह लेक्चर बघेल, काहीच करायची गरज नाही. एक व्यवस्थित कोर्स करा बाळांनो, एक व्यवस्थित मॉक टेस्ट करा. दॅट्स इट, दॅट्स इनफ टू गेट 99%. गोष्ट समजते है ना. कॉलेजेसचे कट ऑफ वाढणार आहे. ठीक आहे, बघा स्टुडंट्स वाढून गेले पण सीट्स वाढले का नाही. जर मागच्या वर्षी कसं होतं बाळांनो, 100 स्टुडंट 100 सीट, या वर्षी काय झालं 200 स्टुडंट 100 सीट. मग ते उरलेले 100 स्टुडंटने काय करायचं त्यांनी. म्हणून या 100 सीटसाठी आता 200 स्टुडंट फाईट मारणार आहेत, म्हणून कॉम्पिटिशन कट ऑफ वाढणार आहे. त्यानंतर एक्सपेक्टेड ऍव्हरेज कट ऑफ सीईटी सेलने सांगितलं, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 95% लागेल एका टॉप 20 कॉलेजमध्ये ऍटलिस्ट ऍडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, ओबीसी वाल्यांना 88%, टॉप 20 आणि टॉप 30 आपण कन्सिडर करू है ना. एनटी साठी 85 आणि एससी एसटी साठी 75. ठीक आहे, आता एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस ओबीसी इतकंच लागतं तुम्हाला. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या ऍव्हरेज कट ऑफच्या. त्यानंतर पर्सेंटाईल स्कॅम वरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे बाळांनो. मागच्या वर्षी जे झालं होतं पर्सेंटाईल मध्ये, विद्यार्थ्यांना बोर्डात 38 मार्क होते. कशामध्ये, सॉरी 38 नाही 35 मार्क होते मॅथ्स मध्ये. 35 मार्क कशा होते मॅथ्स मध्ये, आणि सीईटी मध्ये किती 100% होती मॅथ्स मध्ये. हे सगळे स्कॅम सीईटी सेल आता योग्य रीतीने आणि स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे. अशा काही गोष्टी घडल्या तर है ना, त्याच्यावर इन्क्वायरी बसेल. असं नाही हे चुकीचं आहे, तुमचे येऊ शकतात बोर्डामध्ये 35 सीईटी मध्ये नाही येऊ शकतात, पण इन्क्वायरी केली जाईल है ना. आता हे अशक्य आहे, हे तुम्हालाही समजतंय है ना. भरपूर विद्यार्थ्यांना कॉल येतात है ना. मागच्या वर्षी तो पण स्कॅम पकडला गेला होता, तुम्ही आम्हाला 15 लाख रुपये द्या, आम्ही तुमचे पर्सेंटाईल वाढून देतो, आम्ही तुम्हाला पेपर लीक करतो. या सगळ्या गोष्टी, हे जर कॉल तुम्हाला येत असतील बाळांनो, लगेच सीईटी सेलला इन्फॉर्म करा, किंवा मला तुम्ही इन्फॉर्म करू शकतात. मी तुमच्या तर्फे सीईटी सेलला इन्फॉर्म करेल. 9373556121 हा नावाचा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मला सांगा की या नंबरने मला कॉल आला होता, 15 लाख रुपये मागताय, सीईटीचा पेपर लीक करताय. त्यांना आपण लगेच इन्क्वायरी सुरू करू त्यांची है ना. त्यानंतर डॉक्युमेंट्स बाबत, काही डॉक्युमेंट्स बनवायला 6 महिने लागू शकतात, त्यामुळे आत्ताच अप्लाय करा असं सीईटी सेलने विद्यार्थ्यांना सांगितलंय. कास्ट व्हॅलिडिटी यायला बाळांनो 6 महिने लागून जातात. आत्ताच अप्लाय करा. जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील, ओबीसी, एससीबीसी, एससी, एसटी, एनटी, बाळांनो तुम्ही अप्लाय करा. तुम्ही जर आता अप्लाय केली नसेल तर नाही येणार कास्ट व्हॅलिडिटी. 3-4 महिने, कमीत कमी 4 महिने लागतात, जास्तीत जास्त 6 महिने लागून जातात बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर्स, स्टुडंटला एक्झाम सेंटर घरापासून 60 किलोमीटरच्या रेडियसमध्ये देण्याचा प्रयत्न. ठीक आहे, तुमचं घर इथं आहे, तुमचं सेंटर इथं आहे, कमीत कमी 60 किलोमीटरच्या दुरीमध्ये तुम्हाला सेंटर भेटून जाईल, म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा खूप चांगला नियम सीईटी सेलने आणला बाळांनो, कारण भरपूर विद्यार्थ्यांना 200-300 किलोमीटर जावं लागायचं है ना. तिथं विद्यार्थ्यांची खूप धांदळ व्हायची, पॅरेंटची पण धांदळ व्हायची है ना. त्यानंतर बाळांनो ठीक आहे, एवढ्या अपडेट्स होत्या. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो, मी परत सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, हा लास्ट चान्स आहे तुम्हाला 99% सिक्युअर करण्यासाठी. डेफिनेटली एनरोल करा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.